आजच्या लेसन मध्ये आपण शिकणार आहे की दोन संख्याचा जो गुणाकार आहे हा सोप्यात सोप्या पद्धतीने कसा करायचा। मग दोन संख्या कोणत्या, ज्या दोन शेवटल्या दोन संख्यांची बेरीज ही 10 येईल। जसं इथे 8 आहे, इथे 2 आहे म्हणजे 10 येईल। इथे 7 आहे, इथे 3 आहे म्हणजे शेवटी 10 येईल। 6 आणि 4 10 येईल। 9 प्लस 1 म्हणजे प्लस केलं तर 10 येईल। म्हणजे या गुणाकारामध्ये सगळ्यात सोप्या ट्रिक जर यामध्ये आपल्याला लावायचं असेल, आपला वेळ वाचवायचा असेल 10वी 12वीच्या हिशोबाने किंवा कॉम्पिटिटिव्ह स्पर्धेच्या हिशोबाने, तर आपण याचं जे उत्तर आहे हे आपण सेकंदामध्ये काढू शकतो। मग सेकंदामध्ये काढण्यासाठी काय, तर सगळ्यात पहिली संख्या जी दिसते आपल्याला 12 गुणिले 18, तर याला काय करायला पाहिजे, 12 गुणिले 18 हा जो पहिला नंबर आहे ही एक संख्या आहे। एक नंतर येणारी संख्या 2, एक नंतर 2 येणार आहे म्हणजे 1 गुणिला जर 2 केलं तर बेक बे, आणि या दोन संख्यांचा काय करायचा, गुणाकार। 1 गुणिला 2 म्हणजे बे एक बे, आणि 8 दोने 16 म्हणजे याचं उत्तर किती झाला, 216। तसंच आपण याचं सुद्धा काढूया। 23 गुणिला 27 काय कराल, 2 नंतर येणारी संख्या 3 म्हणजे 2 गुणिला किती कराल, 3 म्हणजे 2 गुणिला जेव्हा आपण 3 करू तेव्हा उत्तर आपलं 6 येईल, आणि 3 गुणिला 7 कराल तर 3 7 21 म्हणजे याचं उत्तर येणार 621। तसंच या संख्येचं करू, 34 गुणिला 36। आता पहिली संख्या कोणती आहे, 3, 3 नंतर येणारी संख्या 4 म्हणजे 3 चोक 12, आणि या दोन संख्यांचा गुणाकार 3 चोक 12 आणि 6 चोक 24 म्हणजे याचं उत्तर येईल 1224। तसंच याचं उत्तर आता तुम्ही काढा। 4 नंतर येणारी संख्या 5, 4 आणि 5 चा काय करू, गुणाकार म्हणजे 4 पंच 20, आणि या दोघांचा गुणाकार केला तर 9 एक 9 म्हणजे याचं उत्तर भेटलं आपल्याला 209। तसंच 5 नंतर येणारी संख्या 6, 5 आणि 6 चा काय करू, गुणाकार 5 सक 30, आणि या शेवटल्या दोन संख्येचा जेव्हा गुणाकार करू 8 दोने 16 म्हणजे उत्तर भेटलं आपल्याला 3016। तसंच 5 गुणिले 5 नंतर येणारी संख्या 6, 5 सक 30, ठीक आहे, इथे 30 आले। या दोन संख्याचा गुणाकार 6 चोक 24 आलं उत्तर। 6 नंतर येणारी संख्या 7 बरोबर आहे, म्हणजे sin 7 6 36 sin 7 42, 42 3 7 21 याचं उत्तर। 7 नंतर येणारी संख्या 8, 7 8 56 या दोन संख्याचा गुणाकार 8 दोने 16। त्यानंतर 8 नंतर येणारी संख्या 9, 8 9 72 या दोन संख्यांचा गुणाकार 6 चोक 24। आशा करतो निश्चितच हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजला असेल किंवा या बेसिक ज्या गोष्टी होत्या ज्या क्लिअर करून दिल्या, हे तुम्हाला सोप्यात सोप्यामध्ये कसं करता येईल इथून आपल्याला हा गुणाकार क्लिअर झाला असेल। चला नंतर बघूया अशा दोन संख्या, जी संख्या 51 आहे। आता इथे 51 गुणिले 18 दिसते, खाली दिसत आहे 51 गुणिले 36, त्याच्या खाली काय दिसत आहे 51 गुणिले 48। मग ज्या वेळेस सुरुवातीला आपल्याला 51 ने जर कोण्याही दोन अंकी संख्येला गुणायचं असेल तर याच्यात काय होईल, इथे किती आहे 18, 18 जसेच्या तसे। मग 18 चे अर्धे केले आपण, 18 चे अर्धे केले तर उत्तर किती येईल 9, 18 चे अर्धे 9 म्हणजे याचं उत्तर किती आलं 918। तसंच आपण दुसऱ्या संख्येचं करून पाहू। इथे काय आहे 36 म्हणजे इथे किती येणार 36, ठीक आहे। 36 च्या अर्धे किती येतील 18, 18 2 34 सॉरी 19, 19 2 38 17, 17 येणार किती येणार 30 चे अर्धे 15 बरोबर आहे, 32 चे अर्धे 16, 34 चे अर्धे 17, 18 चे अर्धे 36 चे अर्धे किती येणार 18। क्लिअर आहे कन्सेप्ट। इथे काय येणार बेटा, शेवटल्या दोन संख्या 48, 48 चे अर्धे 24। हे दोन्ही कन्सेप्ट समजले असेल अशी आशा करतो। चला नंतर आपण तिसरी ट्रिक या व्हिडिओ मध्ये शिकणार आहे। अशी संख्या 11, 11 ने गुणाकार केल्यास येणारं उत्तर किती। जसं सगळ्यात पहिले जर आपण इथे पाहतो म्हटलं तर इथे दिसते आपल्याला 17 गुणिले 11,
मग काय कराल? 17 गुणिले 11 इथे काय घेऊ? 7. इथे काय करायचं? दोघांची बेरीज करायची. 7 + 1 करा 8, म्हणजे इथे 8 आले आणि इथे वरची संख्या म्हणजे उत्तर आले 187. इकडे पण तसंच, इथे वरची संख्या 2, 3 + 2 5, वरती कोणती संख्या आहे? 3, म्हणजे उत्तर आलं 352. इकडे पण पाहू, इथे किती येणार? 9, 9 + 4 13. इथे 4 होते पण इथे किती येणार आता? 5. तसंच इथे इथे किती येणार? 4. दोघांची बेरीज म्हणजे 4 आणि 4 8 आणि वरची संख्या 4. इथे पण तसंच करू आपण. इथे किती येणार? 7. 7 आणि 3 10. हातचा 1. इथे 3 येणार होते. 3 + 1 म्हणजे किती येणार? 4. आपण इथे 3 पद्धती शिकलो. एक म्हणजे ज्या शेवटल्या संख्या आहे त्याची जर बेरीज 10 येत असेल तर उत्तर शॉर्टकट मध्ये कसं काढायचं. दुसरं शिकलो आपण की 51 चा गुणाकार कसा असते. तिसरी पद्धत शिकलो आपण 11 ने गुणाकार केल्यास उत्तर काय येईल. तसंच शेवटलं म्हणजे जे स्क्वेअर असते म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास शेवटी जर 5 ही संख्या असल्यास उत्तर कसे काढायचे. इथे आपल्याला 25 गुणिले 25 दिसतंय, बरोबर आहे. म्हणजे शेवटी काय आलाय? 25. 25 जसेच्या तसे. ही संख्या कोणती आहे? 2. 2 नंतर येणारी संख्या 3, म्हणजे 2 गुणिले काय करावं लागेल? 3 करावं लागेल. 3 दुने 6, म्हणजे उत्तर आलं 625. इथे शेवटी 25 जसेच्या तसे 25 असेल शेवटी. ओके, 5 5 25 होते म्हणून 25 इथे लिहिले. 3 नंतर येणारी संख्या 4, 4 त्रिक 12, 1225 येईल. इथे सांगा 5 5 जा 25, म्हणजे 5 5 25. 4 नंतर येणारी संख्या 5, 4 पंच 20. इथे सांगा इथे काय येईल? 5 गुणिले किती कराल? 6. 5 गुणिले 6 का बरं करू? कारण 5 नंतर येणारी संख्या ही कोणती आहे? 6, म्हणजे 5 सक 30 आणि 5 5 25. 25 अशीच राहतील. इथे 30 येणार आणि इथे येणार बेटा 5 5 25. 9 नंतर येणारी संख्या 10, 10 9 90. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला गणितामध्ये जे छोट्या छोट्या आणि कमी वेळात जे गणित असतात, वर्गसंख्या असो, 51 चा गुणाकार असो, 11 चा गुणाकार असो किंवा हा छोट्या लेवलचा गुणाकार असो, हा आपल्याला सेकंदामध्ये इथे सॉल्व्ह करायला मिळू शकतो. आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. इथेच थांबतो. धन्यवाद.